नमस्कार मित्रांनो, तर आज आपण ज्ञानदा इन्स्टिट्यूटमध्ये HDPE पाईप बट फ्युजन वेल्डिंग समजून घेणार आहोत। यासाठी हायड्रोलिक बट फ्युजन मशीनचा वापर केला जातो। सर्वात आधी पाईप मशीनच्या क्लॅम्पमध्ये घट्ट बसून अलाइनमेंट तपासले जाते। दोन्ही पाईप्स एका रेषेत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आता फेसिंग ऑपरेशन सुरू होत आहे। यासाठी ट्रिमर किंवा कटरचा वापर केला जातो। पाईपचे दोन्ही टोके गुळगुळीत व एकमेकांना समांतर केली जातात। यामुळे वेल्डिंग मध्ये गॅप राहत नाही। फेसिंग नंतर पाईपच्या मध्ये हीटिंग प्लेट ठेवली जाते। 204 ते 232 डिग्री टेम्परेचर मध्ये पाईपचे टोके वितळून त्यावर एक समान बीट तयार होईपर्यंत ठराविक वेळ उष्णता दिली जाते। बट तयार होताच हीटिंग प्लेट काढून घेतली जाते आणि दोन्ही पाईप्स हायड्रोलिक दाबाने एकमेकांना जोडले जातात। यालाच फ्युजन म्हणतात। सांधा पक्का होण्यासाठी काही वेळ कूलिंगसाठी वेळ दिला जातो। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जॉईंटची पाहणी केली जाते। अशा प्रकारे एक मजबूत लीक प्रूफ HDPE बट वेल्डिंग केला जातो।